ती काय कोंबडा का आपलं लक्ष न्यायला निवाड बोन गावून आले आता की काय करते कोंबडा शिजाय घालते चांगला कोंबडा पडला बाया मोठा मोठा 12 महिन्याचा कोंबडा लय पडले मटण या हा 2 किलोचा माहीत कमी 2 किलो गावठी कोंबडाला विकवून येत गावठी कोंबडा आता मी इतका दिला 1000-2000 रुपये तर घेतच म्हणला आपला घरचा होता म्हणून ही झाले कधीपासून मुराळ्याची वाट बघत होते मी आणि माझा मुराळे आत्ताशी का आलाय होय रे हा सकाळ धरणं त्या वाटाकडे नजर लावून बसली आत्ताशी का आला व्हायचं धरणं मुराळ्याची वाट बघित होते मी न्यायला येईल म्हणून आणि तो आत्ताशी का आलाय मला न्यायला उशीर झालाय आता लांब जायचं आला नाही सकाळ धरणं किती वाट बघितली मी रडायला लागेल मला आता हा काय करते तुम्ही काय नाही भावाला मुराळी त्याला जेवाय वाढते होय वा वा मग पाहू ना काय नाही मग आता जायचं नाही आता आलं मुराळी आल्या ते ना बहिणीला नाही बरं असं आता गाड्या गोड्या झाल्या पूर्वीच्या काळात असेल मुराळी याचा आपला गाडी नाही राहायचा आणि मग दुसऱ्याची पुन्हा जेवण खाऊन ते जायचा असं पहिल्या काळात आहे आता माणूस येतोय लगेच नाही गाडी जातोय जावा मग व्यवस्थित चला आता मी चालली आली होती माहेराला 2 दिवस आणि त्यांची आखाडी जत्रा पण आहे ना आज तर चालले तर आईचा स्वयंपाक पोळे आहे ते काल आली माहेराला हे बघा आमची आई काय करते आहे स्वयंपाक करते का देव देव आहे आमचे देव देव हो तिकडं आता बापूचं आणि भाऊचं चाललंय नारळ सोलायचं चला बघू काय चाललंय तिकडं मेंढर बसलाय ते का हो भाऊ बरे का हे आमचं भाऊ वडील बापू काय करतोय नारळ सोलतो ना कशाला रे कार्यक्रम आहे नारळ कशाचा कार्यक्रम आहे भाऊ देवाचा आहे आपल्या आखड जत्रेचा होय लेकवणे काय चाललंय गाई काय नाही चपात्या करते पोळ्या करायच्यात ना आज? करायचे किंवा सवासनी भाऊचं जेवण झालंय पोळ्याचं जेवण नाही करायचं पोळ्याचं बी करायचं की दुपारनं पोळ्या झाल्यावर सवासनी विवासनी जेवल्या का हा मग पोळ्या खायच्या तर मेंढरा का जायचंय पोळ्या खायच्या आधी मग मटण आता मी कोंबडा कापायचा आहे कोंबडा कापायचा आज आज आखाड जत्रा करायची आज दिवसभर म्हणजे जे स्वयंपाकच आहे वाटत स्वयंपाकच करायचा हिरवळ आता निवड बोन करून यायचं देवाचं भाव चालल्या ते मेंढरा का आता जेवण खाऊन पोळ्या तर नाही खाल्ल्या त्यांनी बटाट्याचं कालवण आणि चपाती केली ती त्यांना ते चाललं कारण उशीर होत होता ना पोळ्याला उशीर होईल जेवण बनवायला ते एवढा वेळ थांबू शकत नाहीत म्हणून निघालं त्यांच्या कामाला टायमा बाप्पू तर चालले गुरं बांधायचं इथं गुरांना खाया बिया टाकायचा भाव गेले मेंढरा घेऊन होता मेंढरा आता जेवून खाऊन भाव गेले मेंढराक आणि आता आईन माझी चालली आता पोळ्या करायची तयारी पोळ्याची तयारी चालू सुरू झाली आई काय काय करते ग काय नाही सवासनी करायची आखाडच्या महिन्यातल्या हा आता भात केला भात करून डाळ घेतली शिजवून आणि हे काय गुळवून टाकले ना आता डाळ वाटते निवात करून जायचं गावात पुराण वाटते वय पुरण वाटते पुरण वाटून घेते ना मग निवात करायचं ते काही चाललं आता घेते पुरण वाटून आणि आता पुरी भरायचे ताट भरायचे ते अजून देवाची तुळजापूरची वय हा ताटे समजा देवांचं करायचं असतं बाहेरवारी आईने पीठ मळून ठेवले पोळ्यासाठी आणि ह्या
आमटीसाठी वाटण काढून घेतलंय, ते भाजून घेते आधी. आणि इकडं आईनी भात घातलाय. आईनी भात किती करायचं ग? किती करू ग? तीस खाली समजा गाव गाड्याला लक्ष द्यायचंय म्हणल्यावर समजा देवाला जेव्हा दावायला लागेल गावात नाही. पुराण भरायचं. हा बरं पुराण बरं थोडं थोडं बारीक घेते आई आता उंड भरून देते मला, म्हणजे फटाफटा होईल. तिचं झालं पुराण वाटून. समजा भरलं का उरकायचं माणसं एकच घ्या आता. काय सुवासनी गाडून पटकन मोकळं व्हायचं. संध्याकाळी परत दुसरं करायचंय ना. कोंबडा कापायचाय, सवासनी येतात. काय करते बाया, काय करायचे. मी आल्यावर सगळं द्यावं करते गाई. मग आता काय करायचं, तुझी मदत होती मला म्हणून मग आलं घडून. मी यायची येते ना बाहेर पडा झोपाय बिपाय. झोपायला झोपती का? मला तो सगळे काम बिम करायला लावते काय. पावसाचं वातावरण झाले मस्त. आईने कपडे बिपडे धुवून वाया टाकलेत. आमच्या बापूचं चाललंय इकडे लोटायचं. मेंढर बसली होती ती संध्याकाळी येते परत बसाय म्हणून तोपर्यंत लुटून घेतोय. गुराला बांधून तो तिकडं. आता निवात करून मी आली जरा बाहेर. आईचं काय चाललंय आता बघते. काय काय झालं निवात बरोबर? हे काय करते निवांत वरती त्याच्यावर काय काय ठेवते ग? कुरवडा ठेवायचं, ते भात आमटी गुळवणी भाजी. तर निवात करते आई तयार. आई जाय निवात घेऊन खाली निवात दावायला देवांकडं. आणि मी मग पोळ्या लाटून गेली. तर आता सगळं झालंय आमचं. आई असतो पोळ्या लाटून झाल्या की मग सवासनी बसवायच्या आहे ना. सवासनी बसवायची आता झाले की आता काय लवकर आहे जाऊन. गाया तेवढं हे करून घ्या. मी निवड दावून येते गावात. मी तर आले पोळ्या करून बरोबर. बरं जा जा. कोंबडा कापायचा. चालली आहे आता निवत दाव्या खाली. गाडीवर दोघं जण बापून दोघं. मी करते तोवर पोळ्या. तर आई गेली माझ्यापासून निवत दावायला आणि मी करते पोळ्या. आता मी एवढ्या केल्या ते पोळ्या. कधी येते काय माहिती. काय करते का बाया? पोळ्या करते. पोळ्या करते माझी बाया. आली पोळ्या निवद करते. आली बाया निवड दावून तो होती नंतर केली. झालं निवत दावून? झाला की तिथं नाही ते बघ, दुर्जा बारी वाढ झाले. एवढ्या केल्या. चांगल्या झाल्या एकच नंबर. काय गोड पोळ्या मला तरी होत्या का असे आपण पोळ्या करू. हा? कसल्या गोड पोळ्या बघितल्या का? पोळ्या बघा. शाळा शिकलाली बाई तरी कसली माझ्या बहिणी शाळा पोळ्या केल्या. काय करते काय? ती काय कोंबडा का आपलं लक्ष न्यायला निवाड बोन गावून आले. आता ही काय करते कोंबडा शिजाय घालते. कांदा टाकून घेते. कांदा टाकून घेते आता तळला मटर मीठ मसाला टाकायचा त्यातमध्ये. त्यात द्यायचं काळी करून. आणि कांदा तळून घेते चांगला. लाल कांदा होईल की मग मटण टाकायचं. काय एक कोंबडा एवढा एकच कापलाय लक्ष्मी यायला म्हणून. बरं पडलंय का मटण? चांगलं पडलं. चांगली पडले. बघा आता जास्ती करायला लागेल आपलं म्हणून आता मध्ये घेऊन आता असं टाकून घेते. जास्ती करायला लागेल म्हणजे 4 सवासनी बसवायला लागतील. आता 7 सवासनी बसवायला लागतात की 5 बसवायला लागतात आपल्या मनाने सक्तीनुसार.
5 करायच्या बसवायच्या नाही तर 7 बसवायच्या. पोळ्याच्या बी बसवायच्या आणि त्या लक्ष्मी माईच्या बी पण हे काय असं जास्ती टाकलं म्हणजे जसवाईच रस्ता. आता हे काय मीठ टाकलं, हळद टाकून दिली, मिक्स करून घेते का आता? हां मिक्स करून घेतली म्हणजे समजा करायला घेतली करून चिरून व्हायचं. का लाल कांदा झाला नाही, कोथिंबीर टाकून घेतली. आता तळायला टाकली का? हा वरून बी टाकायची थोडी जर आता म्हणजे व्यवस्थित त्याला चव येईल. हो का? चांगला कोंबडा पडला बाया, मोठा आता 12 महिन्याचा कोंबडा. लय पडले मटण या हा का? 2 किलोचा व्हायच कमी 2 किलो. गावठी कोंबडा लगेच कळून येत. गावठी कोंबडा आता मी विकत याला 1000-2000 रुपये तर उगीच म्हणला आपला घरचा होता म्हणून ही झाले. लावलं आता समजा व्यवस्थित. मीठ हळद टाकली, मीठ हळद टाकली आणि आता हो का असं वरती झाकण ठेवलं की आता पाणी सुटलं आपोआप. पाणी घेते वरती पाणी ठेवले ना आता. हा वर पाणी ठेवायचं मग आपोआप खाली पाणी सुटतं. लाकडं लावून घेते चला व्यवस्थित. बराच वेळ झाला तर आईने शिजाय टाकलं होतं वाफलायला. हळद मीठ टाकून त्याला तळायला टाकलं होतं. हे बघा आता असं झालं मस्त तळून निघले. पूर्ण त्याचं पाणी सुटून आटले पाणी. आता हे पाणी आटलंय त्यातलं. झालं वय हा हे बघ झालं. टाकू काय पाणी? पाणी टाक. वर ठेवलेलं गरम पाणी ओतलं शिजू द्या आता. आणि हे पाणी आता परत अजून ओतून ठेवते. रस्सा लय करायचं भरपूर. काय करते काय? ताटावरती काय पीठ भरलं आता. आता शिजतंय तर आपण वाटण तयार करून घेऊ. तर वाटण्यासाठी मी वाला खोबरा घेतलाय, अख्खा नारळ 1, 3 कांदा घेतले ते भाजलेलं, आणि ह्याच्यात धन घेतले ते धन, कार्याळ आणि बाजरी काहीतरी आईने मिक्स करून ठेवलं होतं ते सगळं आहे. तर मग मी एवढं सगळं घेतलंय आता. तर मी ते चांगलं भाजून घेते आणि मग मी वाटून घेते. हे बघा हे आता भाजाय टाकलंय मी. हे भाजून घेते चांगलं. भाजलंय आता चांगलं. काढते मी ह्याच्यात. कांदा तर आपण भाजून घेतलाय. आता हे खोबरं भाजून घेऊ, तळून घेऊ तेल टाकून. ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेते. त्यात मस्त लाल होईपर्यंत आता मी तळून घेते त्याला. आय शिजलं का ग? शिजलं ना. तिथे आता कालवण काढून घे. काढून घेते आता.
ह्यात मसाला परत ती मसाला परत तेल टाकलं. तेल टाकले आता. आंबरी मसाला आहे आणि मटन मसाला आणि गोडा मसाला. ते काय आता वाटण तळून घेते. खोबरा आणि वाटलेला कांदा तळून घेते आणि तेलात मिक्स तेल टाकून घेतलंय आता हे मसाला टाकून घेते. मसाला तळून घेतला. वाटण टाक. मसाला तळून वाटण टाकले त्यात. आता सगळा मसाला आणि वाटण परतून आता आपण शिजायला घातले. झाकून ठेवून मस्त 2-3 उकळे आले की उतरवून देऊ. तवर आहे भाकरी टाकल. मग काढले आता मस्त आहे खाली उतारले. तरी आली मस्तपैकी त्याला. काय कालवण झाले बघ. मस्त वाजतले भारी येतो. आता निवड दाखवल्यावर चाखून बघते मी. आता काय कोथिंबीर टाकते काय वरून. मला काय जमत नाही बरं. मस्त झाले नाही मस्त करते तू कालवण. ती कोथिंबीर वर नाही टाकायची म्हणजे थोडी टाकली. अजून काढायची ती पहिली टाकली की तळायला. वरून टाकते काय. मस्त कोंबड्याचा रस्सा तयार आहे. एक नंबरच. आता हे झाकण टोती बरोबर वापरलेलं आणि नेमकं सवासणी बसले. आता आई घेते भाकरी टाकून. भाकरी झाल्या की मग आता सवासणी बसवायच्या. आय मेंढर कधी यायची ग. येते आता पाऊस. आता स्वयंपाक झालाय तर पोळ्याचा आधी सवासणी बसवल्या ते. आता सवासणी बसल्या ते पुरी. मी बी बसली त्यांच्यात. राजा